जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येते। तर आपण पाहतोय रक्षाबंधनाला 3000 रुपये खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडके बहिणींना आता सरकार गिफ्ट देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित हप्ते मिळून म्हणजेच थेट 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत। हे पैसे नाहीत तर तुमच्या संघर्षाची सरकारने घेतलेली दाखल आहे। रात्रभर जगणारी आई, लेकराला दूध न देता स्वतः उपाशी झोपणारी बहीण आणि घराला डोलारा सांभाळणारी ती स्त्री, आज सरकारने एका आनंदाची बातमी दिली आहे। पण अजूनसुद्धा काहींचे पैसे हे अडकलेत आहेत, काहींची KYC पूर्ण नाही, काहींचे खाते बंद झालेत आणि काहींना योजना माहीतच नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये आपण ती सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे 4500 रुपये म्हणजेच 4500 रुपये तुम्हाला आम्ही मिळून देणार आहे। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली स्त्रियांच्या सन्मानाची योजना आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांना दर महिन्याला आधार देणं हे मुख्य उद्दिष्ट आहे। या योजने पात्र महिलांना दर महिन्याला थेट 1500 रुपये त्यांच्या खात्यात हे जमा केलं जातं। पण अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे हे हप्ते उशिरा होतात। यावेळेस मात्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एकाच वेळी 3 हप्त्यांचे म्हणजेच 4500 रुपयांनी दिले आहेत। मित्रांनो, 5 जुलै, 15 जुलै आणि 1 ऑगस्ट अशा तारखांना हप्ते मंजूर झाले आहेत। पण बँकाद्वारे पैसे जमा होण्यासाठीच 3 ते 7 दिवस लागू शकतात। पण जर बँक खातं तुमचं DBTशी लिंक असेल आणि तुम्ही KYC पूर्ण केली असेल तर तुम्हाला हे पैसे 1 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टच्या दरम्यान हे भेटू शकतात। या योजनेसाठी काय पात्रता आहे? महिला अर्जदार ही महाराष्ट्राची रहिवासी पाहिजे। हिचं वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावं लागतं। लाभार्थीचं खातं हे आधार DBTशी लिंक असणं हे खूप आवश्यक आहे। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। तुमचं जर बँक खातं आपल्या बँकेशी लिंक नसेल तर तुम्ही किंवा DBTशी लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे आताच आपल्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण लिंक करणं खूप गरजेचं आहे। यासाठी आपला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणं खूप गरजेचं आहे। लाभार्थीने 2024 साली अर्ज केलेला असावा। यासाठी कागदपत्र आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। बँक पासबुकसुद्धा आवश्यक आहे। एक मोबाईल नंबर पाहिजे, निवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र एक पाहिजे आणि आपल्याकडे जर राशन कार्ड असेल तर आपल्याला राशन कार्डची सुद्धा गरज पडणार आहे। जर सगळी माहिती तुमच्याकडे असेल आणि KYC पूर्ण असेल तर तुमचं 4500 मिळणं हे निश्चितच आहे। मित्रांनो, KYC योजनेची सर्वात मोठी महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे KYC झाल्यानंतर तर तुमचं यादीतून नाव हे वगळलं जाणार आहे। KYC करण्यासाठी आपल्याला mahdbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर जायचं आहे। इथे लॉग इन करून झाल्यानंतर लाडकी बहीण योजना हा निवडायचा आहे। आधार OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे KYC पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते हे पुन्हा एकदा त्याच्यात तपशील भरायचे आहे। त्यानंतर लक्षात ठेवा, KYC झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुमचं लाभार्थी यादीत नाव दिसणार आहे। खात्यात पैसे आलेत का हे तपासण्यासाठी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता। आपल्याला www.pfms.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे। या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला नो युअर पेमेंट्स वर क्लिक करायचं आहे। तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून आणि कॅप्चा टाकून तुम्हाला मिळालेला हप्ता आणि त्याची तारीख आणि योजनेचं नाव हे दिसणार आहे। तसेच बँकांच्या मोबाईल ॲप, पासबुक किंवा मोबाईल मेसेजद्वारे तुम्ही सुद्धा खातं हे तपासू शकता। जर तुम्हाला अजूनही एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही जिल्हा महिला व बाल विकास कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकता। mahdbt पोर्टलवर लॉग इन करून गव्हर्नन्स दाखल करू शकता। तुमचं KYC खाते आधार लिंकिंग करून पुन्हा एकदा तपासून घ्यायचं आहे। आवश्यक असल्यास बेनिफिटरी स्टेटस रिपोर्ट हा डाउनलोड करायचा आहे। या रिपोर्टमध्ये तुमचं नाव, अर्ज क्रमांक, स्टेटस हे सर्व काही स्पष्ट दिसणार आहे। सध्या 3 हप्ते एकत्र झाले आहेत, म्हणजेच पुढचा हप्ता हा ऑगस्टचा दुसरा हप्ता
हा हप्ता 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान येण्याची शक्यता आहे. सरकार दर 15 दिवसाला हप्ते वितरित करत आहेत. म्हणून जर हप्ता चुकला असेल तर काळजी करू नका. तो पुढील हप्त्यासोबत हा जमा होणार आहे. सरकार किंवा महाडीबीटी OTP मागत नाही. अनेक महिलांना बनावट कॉल, लिंक, OTP मागणारे हे मेसेज येत आहेत. कृपया लक्षात ठेवा, सरकार किंवा महाडीबीटी OTP मागत नाही. कोणी तुमच्या खात्यातले पैसे मागितले तर तो तुम्हाला फसवणूक करू शकतो. कोणतीही माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरच भरा. तुमचं खातं हे सुरक्षित ठेवा आणि कोणालाही पासवर्ड देऊ नका. आज सरकार 4,500 देतंय, पण तुम्ही उद्या कोणाला 4,500 देणारी हात मदतीसाठी पुढे सरकवाल. तुमचं शिक्षण, तुमचं काम, तुमचं स्वप्न हे सगळं आता तुम्हाला थांबायचं नाहीये. या पैशाचा योग्य वापर करा. घरासाठी, मुलांच्या अभ्यासासाठी किंवा स्वतःसाठी थोडीशी बचत ठेवा. योजना आली आहे, आता फक्त तुमचा आत्मविश्वास लागतो. या व्हिडिओला शेअर करा, कारण तुमचे शेअर नाही केलं तर कदाचित कोणाची बहीण, कोणाला तरी ही माहिती ऐकायला जाणार नाही आणि ती 4,500 पासून वंचित राहील. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या भागावर तुम्ही दिलेलं प्रेम पाहून खूप आनंद झाला. शेकडो महिलांना या व्हिडिओमुळे 4,500 सुद्धा मिळाले. हे समाधान तुम्हाला जर अजून पैसे 4,500 मिळाले नसतील तर तुम्हाला महिला व बालविकास कल्याण या विभागाचा एक हेल्पलाईन नंबर आणि जी व्हॉट्सअप सेवा आहे ती सुरू केली आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर हा आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 1800 123 80 60 असा हा नंबर हेल्पलाईन नंबर आहे. त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत व्हॉट्सअपसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर त्यांचा नंबर आहे 9289289292. या क्रमांकावर तुम्ही अर्ज क्रमांक टाकून तुमचं स्टेटससुद्धा पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट पाठवून तुमचे थेट मार्गदर्शनसुद्धा मिळू शकता. मुलीला शिकवली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं आणि आईचा हात दिला तर तुमचं घर उभं राहतं. बहिणीला आधार दिला तर नवा विश्वास मिळतो. या 4,500चं मोल खूप जास्त आहे. हिचा आत्मसन्मानाचा आधार आहे. जर तुमचं हक्काचं काही उरलं असेल तर द्या त्या हक्काचा आवाज. हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक घराघरात ही योजना पोहोचवा आणि तुमच्या आसपास महिलांनाही नोंदणी करू शकता. लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही तर तुमचं अस्तित्व मान्य करणारी एक योजना आहे. तो जर तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्ही मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जर नक्की कमेंट करा. त्याच्यावर पूर्ण आपण एक डिटेल विथ व्हिडिओ बनवूया. आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील, ज्या महिला आमच्यासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.